मित्रांनो, आयुष्यात यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नाची उत्तरं तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात, आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते. प्रवासाची दिशाच बदलून जाते. कदाचित यालाच आयुष्य असे म्हणतात वाटतं. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो. आयुष्यात विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि मग स्वतःला त्या कार्यात पूर्णतः झोकून द्या. आयुष्यामध्ये समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. हे आयुष्यात कायम लक्षात ठेवले तर आयुष्य अधिक सुखकर होईल. आयुष्यात 3 प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही: ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली, ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले. मित्रांनो, आयुष्यात सुखदुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत, कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत. हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल. जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, उलट गर्व बाळगा. खरं तर एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय. आयुष्यात पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. मित्रांनो, आयुष्यात गरजेनुसार जीवन जगा, इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरिबांची पूर्ण होते, इच्छाही श्रीमंत जरी असला तरी अपूर्ण राहते. आयुष्यात अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. आयुष्यात काहीच कायमस्वरूपी नसते, चांगले दिवसही नाही आणि वाईट दिवसही नाही. आयुष्यात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही. आयुष्यातील सर्वात सोपा नियम, जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका. जो काळाचा रोग पाहून मागे सरकतो तोच माणूस काळाच्याही पुढे जाऊ शकतो. आयुष्यात आपले दुःख मोजक्या 1% माणसांपाशीच व्यक्त करा, कारण 50% लोकांना त्याची काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो. आयुष्यात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते, आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाही, ते जिंकतात किंवा त्यातून शिकतात. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते. कधी मैत्री हवी असते तर कधी प्रेम हवे असते. प्रेमाची साथ कधीही तुटते, पण मैत्री मात्र चिरकालीन असते. आयुष्यात दुःख कवटाळून बसू नका, सदैव हसत राहा. प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका, कारण प्रेम हे तुम्हाला प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास देखील प्रत्येकावर ठेवता येत नाही. मित्रांनो, ह्यातील कोणता विचार तुम्हाला आवडला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.